Hollywood. Yo शेतकरी तर नाचते बॉलिवूड. काय चोराचं नाचतो या चोऱ्याचं वावर पावर फिक्स आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच राहायला पाहिजे मंडळी. आज गावी आलो आहे. उद्याचं आमचं प्लॅनिंग आहे पेरणीचं, तर पेरणीचा सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल. तर ब्लॉग स्किप करू नका, पूर्ण कंटिन्यू ठेवा. आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईबसुद्धाच करा. चला मग पुढे भेटू. हे बघा, गुरांपाशी आलो आहे आम्ही. सकाळचे 7 वाजलेत. तुम्हाला वाटत नसेल 7 वाजलेत ते, कारण ऊन तसं पडतं आहे आणि ऊन असं लागतं तसं जसं की आता 10 वाजलेत सकाळचे. आणि आजची तारीख 2 जून आहे. तरी पण पावसाचं काही इथे नामोनिशान दिसत नाही आहे. वाटत नाही आज पाऊस येईल. आणि आमचं उद्याचं प्लॅनसुद्धा आहे पेरणीचं. तर आज बघूया दिवस कसं जातं आजचं. मित्रांनो, आता आम्ही असंच फेरफटका मारत पुढे पुढे चालत आलो, शुभम आणि मी. इथे आता पुढे एक घर आहे जिथे चव्हाण आजी राहतात. तर चला भेटून येऊया आजींना आणि बघूया काय बोलतात काय नाही ते. चला मग. आता वाटत नाही आजी तुम्हाला? आता वारी करायची वाटत नाही आता? वारी करायला वाटते आता. वारी करूशी वाटते काय? पंढरपूरला जावंसं वाटतं काय आता? जावंसं वाटतं पण येतो कोण. पंढरपूर बघितलं मध्ये कुणाला झालं तरी एखादं अशी आळे येते ना, ती मला आठवण येते. नाही म्हणजे एकादशी येते ना, म्हणजे कार्तिकी वारी किंवा आषाढी वारी, त्या देवा म्हणजे असं वाटतं जावं पंढरपुराला. म्हणजे गेल्यावरती तिथे वाटतं म्हणजे असं देव आहे आणि आपल्या अंगात म्हणजे असं सनसनतं एकदम. म्हणजे तुमचं आता वय किती झालं असेल? वय किती झालं असेल तुमचं आता? वय किती झालं असेल तुमचं? हा, वय किती मला एवढी आठवण नाही. तरी साधारण अंदाजे किती? 30 वयाला आला असेल. 30 नाही तर 25 आला असेल. म्हणजे 80च्या आसपास असेल. 75-80च्या आसपास असेल. 75-80च्या आसपास असेल. एवढं माझं वय झालं असेल. वय जास्त झालं असेल. पंडी यायच्या वयाची असेल. अरे एवढी होतो समजत नव्हता. तिथनं सगळं काम माझ्या अंगावारशी दिलेलं. हा कर तो कर, काही सगळं तिथं कामाला जायची. रायपूरचं पाणी तुला माहिती आहे ना आपला? हो हो. रायपूरचं पाणी आणायचं कशाने कसं. मित्रांनो, आम्ही आता जरा यायला आलो आहे एंडला. आताच आम्ही सार्थकला म्हणजे आमचं भाऊ त्याला स्टेशनला सोडून आलो ट्रेनला, कारण तो मुंबईला जातो आहे. आणि आम्ही आता सोडून आता इथे परत रिटर्न घरी जातो. बोललो चला आपण आता उसाचा रस पिऊया. तर आता आम्ही उसाचा रस पितो आहे आणि थोड्या वेळात आम्ही आता रिटर्न घरी जाऊ. आणि पुढे आम्ही आता प्लॅन केला आहे की विहीर बघायला जायचं, जिथे आम्हाला पाण्याचा सप्लाय होतो. नळाचं पाणी जो सकाळचं येतो आम्हाला तिथूनच येतो, विहिरीतूनच येतो. तर तिथे आम्ही जाणार आहे आता तिथून घरी गेल्यानंतर. तर चला मग आपण भेटूया मग परत. या मंडळी, उसाचा रस प्यायला या. मित्रांनो, आता आपण गावात आलो आहे. आताच आपण सार्थकला सोडून आलो खेडवरून. तुम्हाला दाखवलेलं स्टेशनला आम्ही त्याला सोडली. ट्रेन येईपर्यंत बसलेलो आणि जशी ट्रेन आली त्याला बसवली आणि आम्ही तसंच निघालो. आता आम्ही टाकीजवळ जातो आहे. जसं तुम्हाला सांगितलं, टाकीजवळ आम्ही जातो बघायला की आम्हाला पाणी नळाचा जो येतो पाणी पुरवठा होतो नळापासून, तर ते कुठे आहे एक्झॅक्टली ते शुभम आपल्याला घेऊन जातं आहे. तर आपल्यासोबत आता सिद्धू आहे आणि ऋषिकेश आहे आणि संचित संभा वगैरे आहेत की नाही घरी ते शुभम बघतो. ते बघा, हा घर आहे. शुभम तिकडे दिसत असेल तुम्हाला. तर बघूया आता आपण हळूहळू जाऊ पुढे. ते येतील आता पाठोपाठ. तर भेटू आपण पुढे. तुम्ही कंटिन्यू राहा.
चला मित्रांनो, आता आपण संभा याच्या घरी आलो. चव्हाण त्यांनी कबूतर इथे पाळलेत बरेच. तर आताच ना आपल्याला तो कबुतराचा पिल्लू दाखवत होता. तो तुम्हाला दिसत असेल पाठीमागे कबुतराचा पिल्लू कसा आहे ते. मी पण पहिल्यांदाच बघतोय. तुम्ही पण पहिल्यांदाच बघत असाल नक्की कमेंट करा. हे बघा किती असे कबूतर आहेत. हे सर्व पाळलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अर्धी कोंबड्या आहेत. कोंबडी कबूतर. आताच आपण संभाच्या घरातून निघालोय. तर तुम्ही बघितलं तर कबूतर आणि कबुतराचं पिल्लू सुद्धा आणि कोंबड्या वगैरे. तर संभा हा बघा, संभाने आपल्या घरी राणीची बागच खोलून ठेवली आहे. चला मित्रांनो, आता शेतात आले आम्ही. इथे बघत असाल इथे पेरायला सुरू झालं आहे. ॲक्च्युली पहिलं पेरायच्या आधी बैलांना सराव दिला जातो. तर इथे काही सराव केलेला दिसतं. ऊन असं भरभरून पडतोय ना, तसं वाटत नाही जून महिना चालू झाला आहे गावी. आता आम्ही सरळ वाटेने चाललं. बघा आपली सर्व गँग चालली आहे. आपल्यासोबत बोकड आणि बकऱ्या आलेत बघा. या मंडळी, करवंद खायला या. गोड आहेत एकदम. ठिकाणी आम्ही इथे पुढे त्या ठिकाणी आम्ही गणपतीचे विसर्जन करतो. आमच्या वाडीतील जेवढे पण गणपती घरात बसवतात ते आम्ही इथे येऊन विसर्जन करतो. 5व्या दिवशी गौरी गणपती. खूप सुंदर वातावरण आहे. संध्याकाळचे 5 वाजले मित्रांनो. आणि आम्ही आता असंच फेरफटका मारत तुम्हाला सांगितलं आहे टाकीजवळ जातं. मित्रांनो, आता आपण विहिरीजवळ आलो आहे. तुम्ही बघत असाल ती बघा विहीर. आपण आता जवळ जाऊ विहिरीपाशी. तर मित्रांनो, आम्ही आता टाकीजवळ आलो आहे. तुम्हाला जसं आम्ही म्हटलेलं टाकीजवळ आम्ही येणार. आम्हाला जो पाणी नळाला जो पुरवठा होतो तो आम्हाला पूर्ण गावाला तो इथूनच आम्हाला पाणी पुरवठा केला जातो. आणि हा पाणी आहे ना 12 महिने कधीच न संपणारा पाणी आहे. कारण हा पाणी जमिनीतून येतो, ज्याला आपण उकलीचं पाणी म्हणतो ना, उकलीचं पाणी म्हणतो. तर हा जमिनीतून पाणी येणार. तर हा 12 महिने कधीच न संपणारा पाणी आहे. इवन पाऊस आलं किंवा उन्हाळा आलं किंवा हिवाळा आलं तर आपल्याला हा 12च्या 12 महिने आपल्याला पाणी भेटत जाईल. ते मोटर लावले, इथूनच पाणी पूर्ण गावाला पोचतो. हे बघा, ऋषा आणि सिद्धू आनंद घेत आहेत पाण्याचं. जेव्हा बघितलं तेव्हा त्यांनी आधीच म्हटलं आपण 2-3 हंडे आणायला पाहिजे होते सोबत, ते घेऊन गेलो असतो. पाणी आपल्या मोटरमधून जो येतो आहे. आता काही दिवसात आमच्या घरी सुद्धा नळ बसवण्यात येतील. प्रत्येकाच्या घरी घरपट नळ अशी सुविधा आम्हाला गावोगावी भेटण्यात येणार आहे. आणि खूप म्हणजे आता आमच्या गावीसुद्धा बरीच सुधारणा होते. आणि पाण्याविषयी बघायला गेलं तर आधी खूप आम्हाला त्रास होता पाण्याचं. आणि आता नळ असल्यामुळे एक कॉमन नळ असल्यामुळे तर एवढा काही येत नाही प्रॉब्लेम. पण आता टाकीचं पण हे सुविधा केली. आणि दुसरं म्हणजे आता घरपट नळ आल्यानंतर तर मग बघायलाच नको, पाणी भरभरून पाणी आमच्याकडे घरी पोचलं जाईल. जांभळ्याचं झाड आहे आणि संभावरती चढलं आहे जांभूळ काढायला.
आहेत का संभा? असती चढ रे, थोडीच आहेत वाटतं. दादा आपण जे आता विहीर बघितले ना त्या विहिरीला म्हणजे आपल्या पाणी आहे ना, हा आणि म्हणजे काचला म्हणजे तल असतो ना विहिरीचा, हा. तो भेटलाच नाही, पूर्ण पाणी आहे त्या विहिरीत. अच्छा, म्हणजे त्या आपण हाईट पण मापू नाही शकत त्या विहिरीची. हां बरोबर. ओके, म्हणजे ते खोदत गेले आणि खाली म्हणजे पाणीच आहे, पूर्ण तो पाणी मग आपलं वरती फ्लो होत 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 वरती येत गेला आणि मग त्याचा आपण डीप किती आहे ते डीप चेक पण नाही करू शकत. एवढं पाणी. म्हणजे हे एक लक किंवा नशीब, एक देवाच्या कृपेने आपण बोलू शकतो. आपल्याला म्हणजे एक चांगली जागा आणि चांगलं हे भेटलं पाहण्यासाठी. चला मित्रांनो, आता आम्ही टाकीपासून आलो आहे आता रिटर्न आमच्या घरी. मध्ये क्लिप्स घेतले नाहीत कारण चढणीचा प्रवास होता रिटर्न. खूप घाम निघाला बघा, दिसत असेल तुम्हाला. खाली उतरायला काय वाटत नाही, पण चढायला खूप त्रास होतो आणि सवय नाही ना आपल्याला, त्याच्यामुळे. तर आम्ही आता रिटर्न आलो आहे आणि आता घरी जातो आहे परत. तहानसुद्धा खूप लागले. मध्ये आम्हाला करवंद, जांभळं आणि आंबे खायला भेटले. आम्ही खात खात मजा करत आलो. आता आम्ही तहानसुद्धा लागले खूप, तर जाऊ घरी आधी आणि पाणी पिऊ. चला पुढे भेटू आपण.